पौराणिक गाथा यमलोक प्रवास वैतरणी नदी। नमस्कार मित्रांनो, पौराणिक गाथा या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, मागील भागामध्ये म्हणजेच भाग 3 मध्ये आपण पाहिले की मनुष्याच्या मृत्यूनंतर 13व्या दिवसाच्या विधीनंतर जीवात्मा यमलोकाच्या दिशेने आपला अत्यंत क्लेशदायक प्रवास कसा सुरू करतो। त्या प्रवासादरम्यान यमदूतांच्या सोबत चालताना मार्गात त्याला कोणकोणत्या प्रकारच्या आत्म्यांकडून त्रास दिला जातो, कोणत्या भीषण दृश्यांना सामोरे जावे लागते, याचे सविस्तर वर्णन आम्ही तुम्हाला सांगितले होते। यमलोकाच्या मार्गावर एकूण 16 नगरं आहेत। त्यापैकी पहिल्या 8 नगरांमध्ये जीवात्म्याला भुकेची, तहानेची, भीतीची आणि मानसिक यातनांची कोणत्या प्रकारे परीक्षा दिली जाते हे आपण मागील भागात समजून घेतले। आजच्या या भागामध्ये आपण उरलेली 8 नगरं तसेच अत्यंत भयावह, रहस्यमय आणि महत्त्वाची अशी वैतरणी नदी यांचे सखोल आणि विस्ताराने वर्णन पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये सांगितलेली माहिती केवळ कथा नसून कर्म, दान आणि धर्म यांचे अत्यंत खोल गूढ उलगडणारी आहे। तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या मालिकेचे पुढील भाग तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। गरुड विष्णू संवाद। गरुड पुराणामध्ये वर्णन केलेल्या या अद्भुत संवादात पक्षीराज गरुड भगवान विष्णूंना अत्यंत कुतूहलाने प्रश्न विचारतात। गरुड म्हणतात, हे प्रभू, मृत्यूलोक आणि यमलोक यांच्या दरम्यान असलेली वैतरणी नदी नेमकी कशी आहे? या नदीचा जीवात्म्याशी काय संबंध आहे? या नदीत कोणाला दंड दिला जातो? पापी जीव या नदीत कशाप्रकारे यातना भोगतात आणि कोणत्या पुण्यकर्मामुळे ही नदी सहज पार करता येते? गरुडांचे हे प्रश्न ऐकून भगवान विष्णू अत्यंत गंभीर आणि सविस्तर वर्णन करायला सुरुवात करतात। मृत्यूनंतर जीवात्म्याची अवस्था। भगवान विष्णू सांगतात की मृत्यूनंतर 15 दिवस पूर्ण झाल्यावर 13व्या दिवशी केलेल्या विधीनंतर यमदूत जीवात्म्याला आपल्या ताब्यात घेतात। यमदूतांच्या प्रेरणेने तो जीवात्मा एका विचित्र भवनात नेला जातो, जिथे त्याला कुटुंबियांनी दिलेल्या मासिक श्राद्धातील पिंडाचा उपभोग मिळतो। परंतु मित्रांनो, या संपूर्ण प्रवासात जीवात्म्याला भुकेचा त्रास सतत होत राहतो। भूक, तहान, थकवा आणि भीती यामुळे त्याची अवस्था अत्यंत दयनीय होते। यमदूतांनी काही वेळा विश्रांतीसाठी थांबवले तरी त्याचे दुःख कमी होत नाही। तो जीवात्मा विलाप करत म्हणतो, काय माझा कोणी पुत्र नाही का? माझा कोणी भाऊ, नातेवाईक, मित्र नाही का? माझ्यासाठी कोणी श्राद्ध करणार नाही का? माझ्यासाठी कोणी दान पुण्य करणार नाही का? अशा असहाय्य अवस्थेत तो जीवात्मा रडत, हाका मारत पुढे चालत राहतो। वैतरणी नदीचे भयावह स्वरूप।